वाढदिवसाच्या निमित्ताने मुलाने मला यावर्षी एक युनिक गिफ्ट दिले, जे होते एरोफोनिक टॉवर. 10 ते 15 मिनिटातच हा टॉवर या प्रकारे जोडून तयार झाला. ग्रीन वॉरियर यांनी दिलेल्या युजर मॅन्युअरनुसार सर्व गोष्टी फॉलो केल्यास हा असा एरोफोनिक टॉवर तयार होईल. इन्स्ट्रक्शन्सनुसार हे असे न्यूट्रियन्स सोल्युशन्स तयार केले. कोकोपीट कॉइन्स पाण्यात ठेवून ते एक्सपांड केले आणि किटमधूनच मिळालेले सीड्स यामध्ये सीडलिंगसाठी लावल्या. पाच ते 6 दिवसानंतर या प्रकारे रोपे तयार झाली. एरोफोनिक टॉवरच्या बकेटमध्ये पाणी भरून प्रत्येकी 1 कप दोन्ही न्यूट्रिएंट सोल्युशन्स ॲड केले. दिवसातून 4 वेळा 15 मिनिटासाठी मोटार सुरू होईल असे टायमर सेट करून प्लग इन केले. टॉवरमध्ये सीडलिंग ठेवून सुरुवातीच्या 2 आठवड्यांसाठी 200 ते 300 अशी PPM रेंज ठेवली आणि पुढील 4 आठवड्यामध्ये 400 ते 700 PPM रेंज ठेवल्यानंतर अशा न्यूट्रिएंट्स युक्त पालेभाज्या तयार झाल्या. एकंदरीत या एरोफोनिक टॉवरचा अनुभव खरंच खूप छान होता आणि तुमच्यासोबत तो अनुभव मला शेअर करायचा होता. कोथिंबीर वडी, पालक पराठे, पालक चिल्ला, पुदिना राईस आणि पुदिना चटणी असे वेगवेगळे पदार्थ या पालेभाज्यापासून मी तयार केले आणि हे पदार्थ तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर पाहू शकता.